काय निकाल दिला मुख्य न्यायमूर्तींनी? समोर बघा सर. आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने भारताच्या संविधानिक अधिकार आर्टिकल 226 ह्या सबबीखाली क्रिमिनल रिट पिटिशन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जयश्री पाटील आणि मी जी दाखल केली होती, प्रदीर्घ सुनावणीनंतर सगळ्या गोष्टींच्या बाबी स्पष्टता पाहून, फॅक्ट पाहून, कायदेशीर तरतुदी पाहून आज बंद जो असतो तो असंविधानिक असतो. बंद करता येत नाही, राजकीय पक्षांना करता येत नाही, संघटनांना करता येत नाही. पूर्णतः तक्रारीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं. स्पष्ट तकरार लक्षात इसको सुप्रीम कोर्ट का आधार है और बीजी देशमुख की जजमेंट सुप्रीम कोर्ट में गई थी, उसमें सुप्रीम कोर्ट ने डिसमिस की थी और ये दलील की मध्य बात थी, उसी के साथ बच्चों से लेके कश्तकरियों तक की बात थी. ये दोनों चीजों में ध्यान में रखते हुए माननीय उच्च न्यायालय ने कल के सम को रोक दिया है, कल के बंद को रोक दिया. देखिए, नोटिस जो माननीय उच्च न्यायालय का होता है, तुम्हें ये बात का इंटरिम जो ऑर्डर दिया है, इसके बारे में तुमको जो अपनी बात रखनी है वो आप आके रख सकते हो. आने वाले 9 तारीख को वो चीज के लिए रखा है. अगर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होता है तो उसके खिलाफ आपका क्या एक्शन है? अरे भैया देखिए, अभी एक तो बैट्समैन जो तुम सुना रहे थे, वो तो बैट्समैन तो अभी क्रीज के ऊपर है नहीं, देखते हैं. एक लक्षात घ्या, संविधानापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये आणि जर कोणी संविधानाची पायमल्ली करत असेल, मान्य उच्च न्यायालयाची पायमल्ली करत असेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये 6 महिन्याची शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. एकच मिनिट घेतो. 9 तारखेला नोटीस दिलेली आहे. नोटीसला त्या दिवशी ते हजर होतील. जेव्हाही कधी अशा प्रकारची केस समोर येते तर त्यावेळेस तुम्हीच तिथे समोर येतात असं म्हटलं जातं. काय नेमकं? शुद्ध हिंदू राष्ट्रातल्या नागरिकाला तो भारतीय संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे आणि त्या अधिकारवाणी आपण मान्य न्यायालयात आलं पाहिजे. नाही मान्य, पण या सगळ्या विषयामध्ये सगळ्या राजकीय पक्षांचे विरोधकांचे आरोप असतात की गुणरत्न सदावर्तेच का? ते राजकीय धंदे करत बसू देत. मला माझं संविधानिक प्रेम आहे, मी संविधानासोबत जगतो. तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की संविधानासोबत तुम्ही जगतात, संविधानाचा आदर करतात, पण या सगळ्या विषयामध्ये फक्त तुम्हीच का? ज्याला संविधान समजलं ते त्या संविधानासोबत आपली भूमिका मांडणार.